आणि मोठी बातमी सध्या पाहतोय आपण परभणीमध्ये सईद खान यांचा विजय झालाय। शिंदे गटाचे उमेदवार आहेत सईद खान आणि त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। एकंदरीतच ही जी निवडणूक आहे परभणीची ती आपण पाहिली कशा पद्धतीने तिथेही घडामोडी घडल्या होत्या। सईद खान हे आता त्या ठिकाणी विजयी झाले आहेत। शिंदे गटाच्या पारड्यात अजून एक मत आणि अजून एक विजय पडताना आपण पाहतो आहे। तब्बल तिसरा विजय आपण शिंदे गटाच्या गोटामध्ये पाहू शकतो। खरं तर याआधी सुद्धा काही उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले होते आणि त्यानंतर आता शिंदे गटाचे सईद खान यांनी निवडणूक लढवली, विजयी ते झाले। तर विजय जल्लोष आपण पाहतो आहोत या ठिकाणचा आणि सईद खान यांनी या विजयानंतर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। सगळे शिवसैनिकांना जे माझ्यासाठी परिश्रम केला, जे मेहनत केली, आमच्या मतदारांना, आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष सर्वच आमचे शिवसेनाचे, भाजपचे, राष्ट्रवादीचे सगळ्या पदाधिकाऱ्यांची मेहनत केली, त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो। आणि जे विश्वास एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना माझ्यावर दाखविला, हे सगळं विजय एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबच्या चरणी मी हे करतो। आणि जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन महाराष्ट्रात काम करत आहे, आज ज्योतिताई वाघमारेला राज्यसभा दिली, एक अल्पसंख्याक कुटुंबामधला मुलगाला आमदारकी दिली, हे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण होती। 18 पगड जातीला घेऊन जायचं पुढे, तेच काम महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब करत आहे। मी एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो। तर सईद खान यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। परभणीमध्ये परभणी हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे सईद खान हे विजय झाले आहेत। तर उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी मोठा धक्का, विवेक नावंदार यांना पराभवाचा सामना करावा लागलाय।